नमस्कार मंडळी, आज ना मंडळी दह्याची चटणी बनवलेली आहे। झमझमीत चमचमीत असं तर्रीदार अशी चटणी झालेली आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। अचानक चटपटीत खावंसं वाटतं, मग अशा पद्धतीने नक्की चटणी बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। बघू शकताय मस्त अशी रसाळ झालेली आहे। काही टिप्स आहेत, तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत। त्याच्यामध्ये एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला होता मी, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि बारीक असा वाटून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हे काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, बारीक असं वाटून घ्यायचं आहे सर्वात अगोदर याला। तर हिरवी मिरची घातलेली आहे जरा झमझमीत होण्यासाठी। तर बघू शकताय बारीक असं वाटून झालेलं आहे। आता याला बाजूला ठेवून देऊया। आता इथे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे 2 ते 3 पळ्या, तर तेलाच्या पळीने। तर बघू शकताय 2 ते 3 पळ्या तेल घालायचं आहे। मस्त तेल गरम झालं की मग याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। तेल असं कडकडीत गरम पाहिजे आपलं। तर बघू शकताय मी इथं तेल गरम झालेलं आहे। मोहरी 1 चमचा पूर्ण भरून टाकलेला आहे मी मसाला डब्यातल्या चमच्यानी, आणि कोथिंबीर टाकलेली आहे। जिरं सुद्धा टाकू शकता या ठिकाणी तुम्ही। आता जे लसूण आणि काश्मीरी मिरची पावडर वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकून, ते याच्यामध्ये टाकायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मसाला टाकल्याच्या नंतर। तर बघू शकताय मस्त असं एकदम फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे। तर्री येण्यासाठी ही टिप्स आहे याच्यामध्ये। तर बघू शकताय मस्त असं गाठी असलेल्या वगैरे मोडून टाकायच्या आहे त्याच्यामधल्या, किंवा मोडत राहायचं आहे म्हणू शकताय। तर बघू शकताय मस्त असं चमच्याने परतत राहायचं आहे। आणि आता फ्राय झाल्याच्या नंतर हा मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि लसूण जेव्हा फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकायची आहे। आणि हळद झाल्याच्या भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आहे, पावडर आहे। तर आता याच्यामध्ये धने पावडर टाकायचं आहे। 1 चमच्याच्या जवळपास मी धने पावडर टाकलेला आहे आवडीप्रमाणे। आणि लाल तिखट जर तुम्हाला वाढवायचं असेल तर याच्यामध्ये टाकू शकताय। जास्त प्रमाणात जर तुमच्या असेल तर, माझी वाटीभरच होती चटणी म्हणून मी थोडीशी कमीच टाकलेली आहे। तर बघू शकताय मस्त असं आता फ्राय करून झालेलं आहे। फ्राय करून झाल्याच्या नंतर आपल्याला याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, एकदम बारीक करून ठेवायची आहे गॅसची फ्लेम। आणि आता याच्यामध्ये दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूटाचा वापर केलेला आहे। फक्त 2 चमचे बारीक शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं होतं, ते टाकलेलं आहे। परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लक्षात असू द्या, मीडियमच ठेवा, बारीक एकदम। तर बघू शकताय जरा मीडियम ठेवलं की त्याच्यामध्ये खाली चिटकू शकतं, म्हणून मी सांगते बार की गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवा। तर बघू शकताय मस्त असं फ्राय झालेलं आहे। 1-अर्धा मिनिट फ्राय करून झाला की मग याला कढईला खाली काढून घ्यायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचं आहे। आणि खाली काढून घेऊन थोडंसं थंड झालं की मिश्रण हे तडक्याचं, मग याच्यामध्ये दही ओतून घ्यायचं आहे। अगोदर जर दही ओतलं गॅस चालू असते वेळेस तर दही फुटू शकतं आणि असे शितर पाण्यागत दिसते बघा। आता हलकं थंड करून घ्यायचं आहे याला, 1-2 ते 3 मिनिटं हलकं थंड झालं की मग याच्यामध्ये दही ओतून घ्यायचं आहे। मी 1 वाटीच्या जवळपास दही ओतून घेतलेलं आहे याच्यामध्ये। आणि मिश्रण आता एकजीव करून घेण्याच्या अगोदरच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। बघू शकताय चवीनुसार मीठ टाकून घेतलं की मस्त चटपटीत झमझमीत चव येते। आणि एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण सगळं आपलं। तर बघू शकताय आता आपली दह्याची चटणी रेडी झालेली आहे म्हणू शकताय। अप्रतिम लागते चवीला। भाकरीसोबत खावा, चपातीसोबत खावा, किंवा डोशासोबत सुद्धा ही चटणी खाऊ शकताय। मी डोसेच बनवले होते, तर डोशासोबत मस्त लागते ही चटणी। अप्रतिम चवीची चटणी रेडी आहे म्हणू शकताय। सर्व करून घेऊया। थोडीशी वर्ण कोथिंबीर सोडून घ्यायची आहे। तर बघू शकताय मस्त चटणी रेडी आहे। परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।